आज पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्धवजी ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अबू आझमी होते, जयंत पाटील भाई होते आणि आमच्या महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी होते. राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर पवारसाहेबांच्या असलेल्या या बिनविरोध निवडणुकीच्या संदर्भातून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या नेत्यांना आणि सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या असलेल्या निमंत्रणाला मान देऊन आपण सगळेजण आमचे सदस्य एकत्र आलो होतो. विषय चर्चा बऱ्याच झाल्या. पवारसाहेबांनी आणि आम्ही या चर्चेमध्ये भाग घेत असताना मगाशी भास्करराव जाधव म्हणाले त्याप्रमाणे अनेक विषयावर चर्चा झाली. सध्याच्या युद्ध परिस्थितीवर, देशावर, राज्यावर काय परिणाम होतील, अमेरिकेचा करार झालेला आहे. आज देशाच्या पंतप्रधानांनी जे सभागृहामध्ये केंद्रामध्ये भाषण केलेलं आहे त्याच्यावर पण चर्चा झाली आणि या असलेल्या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी आहे असं दिसत नाही. विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना ज्या पद्धतीने ज्या काही घटना घडत आहेत, लोकशाहीचा खून होतो आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकार या ठिकाणी होतो आहे. विरोधी पक्षाला संधी दिली जात नाही, त्यांना पदं दिली जात नाही. कधी नव्हतं आहे महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने राज्य चालवते अशा प्रकारची परिस्थिती आहे. पवारसाहेबांनी एवढंच सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत. त्याप्रमाणे मी पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीबरोबर राहील हा शब्द आमच्या सगळ्या बैठकीत पवारसाहेबांनी दिला. सातारामध्ये जे प्रकरण झालं त्यावेळी देखील तुम्ही तिकडे होता, नक्की काय झालेलं त्यावेळी? साताराच्या प्रकरणामध्ये मी एवढंच सांगेल की सत्तेच्या असलेल्या दुरुपयोगाचा वापर करून सत्ता आपल्या हातामध्ये आली पाहिजे या भूमिकेतून नुसते सातारा नव्हे अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षाला 12 पैकी 8 जागा जिंकल्या. हा जो भीम थाटामध्ये जो भाजपने सांगितलं गेलेलं आहे त्यामध्ये जर बघितलं गेलं तर अशाच सत्तेच्या माध्यमातून घेतल्या आहे हा आमचा थेट आरोप आहे. पोलीस बळाचा वापर करून लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सदस्याला मतदानापासून वंचित करायचं आणि त्या मतदानाला वंचित करून सत्ता घ्यायची असा प्रकार बघितला. या सत्तेमध्ये असलेल्या 2 मंत्र्यांना त्या ठिकाणी पोलिसाचा बळाचा वापर करून त्यांना बाजूला काढलं जातं, त्यांना धक्काबुक्की केली जाते. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीचा मान ठेवला पाहिजे. या सभागृहामध्ये आदेश या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने काढले, त्या आदेशाला याला अपवाद ठरवून ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकशाहीचा खून झाला त्याचा उल्लेख निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.